नमस्कार, मी दीपक राऊत तुमचे स्वागत करतो आजच्या शेअर मार्केट अपडेटमध्ये. मार्केटनं सुरुवात फ्लॅट केलेली ओपनिंगच्या काही 5-10 मिनिटांमध्ये थोडं डिक्लाईन केलं, पण त्यानंतर शूटअप झालं. मार्केटचा मोमेंटम पॉझिटिव्ह आहे. पण जसं मार्केटनं कालचा हाय क्रॉस केला 730च्या आसपासचा, मार्केटला एक शॉर्ट कवरिंग रॅली, फ्रेश बाईंग ब्रेकआउट आला असं काही कन्सिडर करू शकतं. आणि मार्केट वन वे पॉझिटिव्हली रिॲक्शन देत पॉझिटिव्ह मोमेंटम कंटिन्यू ठेवत आजसुद्धा नवीन लाईफटाईम हाय बनवला. जवळपास 23,890च्या आसपासचा नवीन हाय बनवून 23,870च्या आसपास बंदीला 150 पॉईंट निफ्टी पॉझिटिव्ह राहिला. बँक निफ्टी 260 पॉईंट पॉझिटिव्ह राहिला. बँक निफ्टीनेही नवीन लाईफटाईम हाय टच केला, जवळपास 52,900 53,000च्या आसपासचा. आणि त्यानंतर थोडंसं स्लाइटली खाली आला. सेन्सेक्सनेही नवीन लाईफटाईम हाय क्लोज केला, पॉझिटिव्हमध्ये क्लोज देऊन नवीन लाईफटाईम हाय टच केला. आणि मार्केटचा ओव्हरऑल एक मोमेंटम पॉझिटिव्ह जो आहे तो अजूनही इलेक्शनच्या रिझल्ट दिवशी जी डिक्लाईन झाली त्यानंतर मार्केटचा पॉझिटिव्ह मोमेंटम कंटिन्यू आहे आणि मार्केट वन वे वरती जात आहे. आणि अजूनही मला वाटतं मार्केटला तसं कोणतं ट्रिगर नाही की एखादं प्रॉफिट बुकिंगसुद्धा येईल. पण हायर लेवलला थोडं कॉशियस राहणं गरजेचं आहे, कारण ओव्हरऑल ग्लोबल मार्केट्सवर दबाव आहे. फक्त आपलं मार्केट जे आहे ते निगेटिव्ह रिॲक्शन देत नाही, कंटिन्यू पॉझिटिव्हमध्ये मोमेंटम आहे. त्यामुळं मार्केटमध्ये पॉझिटिव्ह बायस आहे, मोमेंटम आहे. त्यामुळे बाय ऑन डिप ही स्ट्रॅटर्जी कंटिन्यू करू शकता. आज FIDIच्या डेटामध्ये FISने 3,500 करोडची विक्री केली. DISने 5,100 करोडची खरेदी केली. DIS बाय करतात, त्यामुळे इंट्राडेमध्ये एखादी छोटीशी डिपसुद्धा आली 10-20-50 पॉईंटची निफ्टीमध्ये, ती इमिजिएट ब्रॉट इन टू होते आणि मार्केट जे आहे ते हायर लेवलला परत पुन्हा टच करतं. एक्सपायरी आहे, त्यामुळे बऱ्यापैकी शॉर्ट जे आहेत ते इच अँड एव्हरी डिपला कव्हर होत आहेत. त्यामुळे मार्केटमध्ये उद्या मंथली एक्सपायर आहे प्लस वीकली एक्सपायर आहे, त्यामुळे थोडं बघणं गरजेचं आहे. उद्याच्या एक्सपायरनंतर मार्केटमध्ये फर्दर फ्युचर पोझिशन्स कशा रिॲक्ट होतात FIDIsकडून. ॲज ऑन नाव FISसुद्धा लॉंग करत आहे, त्यामुळे मार्केटला पॉझिटिव्ह मोमेंटम कंटिन्यू आहे. टेक्निकल लेवलसाठी बोलायला झालं, स्काय इज द लिमिट. मार्केटला 23,600च्या वरती जोपर्यंत निफ्टी आहे, मार्केट कितीही वर जाऊ शकतं. एखादी डीप 23,600पर्यंत स्ट्रॉंग सपोर्ट आहे. इन बिटवीन मार्केट रेंज बाउंड राहू शकतं. 24,000 टच होईल असं वाटतं उद्या, पण बघू. मार्केट कारण नॉर्मली 100 पॉईंट वर जाणं मार्केटसाठी काही फार मोठी गोष्ट नाही. 24,000 जस्ट आय साईडमध्ये आहे आपल्या, तर मला वाटतं मार्केटचा फर्दर मोमेंटम पॉझिटिव्ह राहील. जर 23,800च्या वर गेलं तर 24,000पर्यंत निफ्टी जाईल. 23,800च्या खाली 23,700 आणि त्यानंतर 23,600 एक स्ट्रॉंग सपोर्ट आहे. जोपर्यंत 23,600च्या वर आहे मार्केट वरच राहील. बँक निफ्टी सिमिलरली जोपर्यंत 52,000च्या वरती आहे मार्केट पॉझिटिव्ह बायसनं वरतीच जाईल. शॉर्ट टर्म मुवमेंट बघायला झालं तर 52,500 एक सपोर्ट आहे, त्याच्यावरती राहिला तर 53,000पर्यंत टच होऊ शकतो. 52,500च्या खाली 52,000 लेवल्स मॅटर करत नाहीत. हायर लेवल्सला मार्केट कितीही वरती जाऊ शकतं. स्काय इज द लिमिट. लोअर लेवलला सपोर्ट मॅटर करतो. 23,600 मेजर सपोर्ट आहे निफ्टीला, जोपर्यंत त्याच्यावर आहे मार्केट्स वर राहतील. अदरवाईज मार्केटमध्ये इन बिटवीन ट्रेड बाउन्स आणि शार्प फॉल येऊ शकतात, पण 23,600 एक मोठा सपोर्ट आपण कन्सिडर करू शकतो. त्याच्यावर आहे तोपर्यंत मार्केट्स वर जाईल. आज NSEमध्ये 1,032 शेअर्स वाढले, त्याबद्दल 1,200 शेअर्स पडलेत. निफ्टीमध्ये 25 शेअर्स वाढलेत, 25 शेअर्स पडलेत. तर मार्केट लाईफ टाईम हाय टच करते, पण इकडं बघितलं तुम्ही तर ॲडव्हान्स डिक्लायन्समध्ये वाढणाऱ्या शेअर्सची संख्या खूप कमी आहे, पडणाऱ्या शेअर्सची संख्या जादा आहे. एवढ्या निफ्टीमध्ये सुद्धा पडणाऱ्या शेअर्सची संख्या जादा आहे. सेक्टर इंडिसायझेसमध्ये सुद्धा अदर सेक्टर रोटेशन चालू आहे. आज ऑइल अँड गॅस आणि रिलायन्समुळे मार्केटवर गेलं. FMCG आणि बँक्सनं थोडं पार्टिसिपेट केलं, पण मेटल आणि ऑटो सेक्टरला आपणाला बघायला मिळालं की प्रॉफिट बुकिंग जोरात आलेलं. जवळ 1.5-2% मेटल मायनस गेलेलं, 1% ऑटो सेक्टर मायनसमध्ये जाऊन बंद झालं. ग्लोबल मार्केटसुद्धा सेम अर्धा ते 1% युरोपियन मार्केट्स मायनस आहेत. कालही मायनस होते, आजही मायनस आहेत. ग्लोबल मार्केटमध्ये एक चांगलं करेक्शन रन होते. मार्केट्स खूप खाली आलेले आहेत. डाव फ्युचर्ससुद्धा ॲक्च्युअल मार्केट डावजन्स 160 पॉईंट मायनस आहे. कालही डावजन्स मायनस होतं, त्यामुळे ग्लोबल मार्केटला करेक्शन आहे. आपल्या मार्केटमध्ये इलेक्शन नंतरनं पॉझिटिव्ह मोमेंटम आला आहे, त्यामुळं मार्केट वरती जातं आहे. मे बी बजेट सेशन्सकडे सुद्धा लक्ष आहे आणि मान्सूनच्या डेव्हलपमेंट्सकडे. त्यामुळे ओव्हरऑल मार्केटमध्ये पॉझिटिव्ह आपल्या मोमेंटम आहे, पण ग्लोबल मार्केटनं अलार्म वॉर्निंग दिली आहे, खाली आलेले आहेत. त्यामुळे थोडंसं हायर लेवलला आपण कॉशियस राहणं गरजेचं आहे. मार्केटला प्रॉफिट बुकिंग कधीही कोणत्याही रिझन येऊ शकतं, पण जोपर्यंत 23,600च्या वर आहे मार्केट फर्दर पॉझिटिव्ह मोमेंटममध्ये आहे. तर बघूया मार्केट्स कशा पद्धतीनं उद्या बी होते. माझा व्हिडिओ ऐकला त्याबद्दल धन्यवाद. माझा व्हिडिओ जास्तीत लाईक करा, शेअर करा, माहिती सबस्क्राईब करून डेली अपडेटसाठी बेल आयकॉनला क्लिक करा. धन्यवाद.